दामोदर रोईंबे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. माझ्या गावात दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. याच्यासाठी मी निर्णय घेतला होता की दारूबंदी करायची आहे. आम्ही ग्रामपंचायतीनं ठराव घेतलेला आहे आणि 4 सप्टेंबरला आम्ही दहेंडा पोलीस स्टेशन इथे तक्रार केली होती, पण अजून त्याच्यावर चौकशी काही झालेली नाही आहे. त्याच्यामुळे दारूचं प्रमाण आणखीन वाढलेलं आहे. याच्यावर चौकशी अजून आली नाही, पण दारूवाल्यांना पोलीस स्टेशनचा सपोर्ट आहे. ते दारूवाले जे आहेत ते म्हणतात की पोलीस आमचं काहीच करू शकत नाहीत. आमचे बीड जमदार आहेत गणेश अवचार. ते म्हणतात की अवचार साहेब तुमचं काय करतील याचा अंदाज नाही, तुमचे तुकडे तुकडे करतील. दारूवाल्यांना पोलीस स्टेशनचा सपोर्ट आहे. आणि अवचार साहेबाची ड्युटी म्हणजे पेट्रोलियमची असते, पण असे पेट्रोलियम करतात ते की पेट्रोलियमचं तर होतच नाही, पण घरी पार्टी खाणं, त्याच्या घरी राहणं. अवैध दारूवाल्याच्या घरी, प्रमोद ओइंबेच्या घरी पार्टी असते त्याची. गणेश अवचार. पण जेव्हा गणेश अवचार साहेब आले होते तेव्हा त्यांना म्हटलं की हे दारू बंद करा, सरपंचानं ठराव घेतला. तेव्हा ते म्हणतात की दारू जर बंद केली तर कास्तकार तुम्हालाच बोलतील सरपंच साहेब. असं अवचार साहेबाचं बोलणं शोभत नाही. आणि अवचार साहेब असे म्हणतात जे कास्तकार जर तुम्हाला बोलतील तर सरपंच म्हणतात की तुमचं असं बोलणं तर शोभत नाही. पण त्याच्यावर अवचार साहेबांची काहीच भूमिका नव्हती. आणि मला गावाची दारू बंद करायची आहे, पण हा जो निर्णय घेतला मी, पण जो अवैध दारूवाला आहे प्रमोद ओइंबे, तो वैयक्तिकरित्या पण शिवीगाळ करत आहे. तो म्हणजे तिथं असा विळा घेऊन हिंडतीन, बाबाच्या अंगावर मारायला जातीन, खून करीन, हे करीन, पोलीस लोक माझं काही बिघडू शकत नाहीत. तर जो दारूवाला आहे प्रमोद ओइंबे, तो म्हणते की माझ्या भावाला स्वप्नीलला मी अवचार साहेबाच्या हातानं तुझे तुकडे तुकडे करीन. ते अवचार साहेबाचा खूप सपोर्ट आहे सर. आणि तो बीड जमदार आम्हाला पाहिजे नाही. महिलांचे एवढे संसार उद्ध्वस्त झाले सर ह्या दारूपायी. कोणाची फारकती झाली, आणि तसंच म्हणजे त्या दारूचे परिणाम लहान मुलावर एवढे पडत आहेत सर की फारकती होते. मग शाळेची पटसंख्या पण कमी होत आहे आमच्या, कारण की ज्याची फारकती होती ते मुलं इथून जात आहे त्यांच्यावर. आणि ते दारूचे जे दुकान आहेत ते 30 मीटरवरच आहे सर, शाळेच्या परिसरातच आहे. लहान लहान मुलाला जर लोक विचारतात की दारू कुठं भेटते, ते लेकरं पण व्यसनी लागतात सर. त्यांना बच्चा वगैरे विचारतात. आम्ही तक्रारी केली पण त्याच्यावर अजून चौकशी आली नाही. लगेच आता जर ते ठाणेदार म्हणत होते नाही तुमच्या गावात बंदोबस्त होईल, बंद करीन, पण अजून चौकशी आली नाही. आमदारांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही पेपरात दिलं पण अजून कोणाची चौकशी आली नाही. आमदारांना पण लक्ष द्यायला पाहिजे ना. आणि महिलांना खूप सारा त्रास होत आहे. जर एखादी महिला आमची दारूवाल्याच्या घरी जाते, तिला सांगते की तू दारू देऊ नको, तर सर दारूवाले दोघंही जण त्या महिलेच्या घरी जाऊन तिला बोलतात. तिला म्हणतात तुला मारीन. तिच्या सासू सासरे अवैध दारूवाले. पर्सनल पोलीसवाला आमचं काहीच नाही करू शकत, माझा केसाला हात नाही लावू शकत. काय करता तुम्ही? आणि सर मी एक स्टुडंट म्हणूनही सांगू शकते की मला दारूचा एवढा त्रास आहे की मी या दारूपायी गाव सोडलं होतं. माझं घर सोडलं आणि वैयक्तिकरित्या माझ्या घरच्याला तर एवढा त्रास होत आहे सर की खूपच. किती वेळा सांगितलं पण ते घरातून शिवीगाळ करतात दारूवाले. रोडवर फिरणं, लगे ते विळा घेऊन हे घेऊन. मी आता सर अकोटला असते क्लास करायसाठी, याच्यासाठी की मला दारूचा एवढा त्रास होत आहे सर पर्सनली पण खूप. आणि आता मी MPSCची तयारी करत आहे. मला वैयक्तिकरित्या पण शिवीगाळ खूपच होत आहे सर या 2-3 दिवसात. आम्ही तक्रार केली पण त्याच्यावर तर अजून काही अवचार साहेबांनी भूमिका घेतली नाही. पण त्यांना अवचार साहेबाचा खूप सपोर्ट आहे. ते म्हणतात की अवचार साहेब अवचार साहेब मला काहीच नाही करू शकत. दारूवाले म्हणतात गणेश आम्हाला ते पाहिजेच नाही, पण त्यांची भूमिका तर एवढी हे आहे की ते म्हणतात की अवचार साहेब तुमचं काहीच नाही करू शकत. हप्ता घेतात म्हणतात आमच्यापासून अवचार साहेब. हे आहेत आपल्या देशाचं भविष्य. बघा, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, लाडकी स्टुडंट, देशाचं भविष्य अशा प्रकारचं आहे. आणि बांबर्डा या गावातील ही भीषण परिस्थिती आपण बघू शकता. प्रिमासेसच्या समोरच दारूचे दुकानं प्रिमासेसच्या समोरच आहेत. एकदम इथून सुद्धा आपण कॅमेऱ्यात बघू शकता. थोडंसं झूम केल्यानंतर थोडंसं ते दिसते तुम्हाला. इथे दोन्हीही दुकानं अवैध व्यवसाय शाळेच्या एकदम एक्झॅक्ट समोरच आहेत. छोटे छोटे मुलं 10-12 वर्षाचे म्हणजे 7वी-8वीतली मुलं सुद्धा आहारी गेलेले आहेत. त्यामुळे हे लोकांना आता गाव सोडण्याची वेळ आली. हे स्टुडंट गाव सोडून गेलेली आहे. वनिता नाजुकराव वानखडे, मी नारी महिला ग्रामसंघाची अध्यक्ष आहे.
मला वाटतं की आमच्या गावातली दारू बंदी झाली पाहिजे, कारण की आमच्या गावात दारूचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. पुरुष मंडळी पेतात तर पेतात, पण लहान मुलं पण दारूवर लागलेले आहेत. मी गणेश विजय काजगे बोलतोय. त्या दिवशी 28 तारखेला माझ्याजवळ 2 बच्चे भेटलेले, स्वतः प्यासाठी मी ठेवले होते. तर त्या दिवशी कोऱ्या कागदावरती गणेश अवचार साहेबांनी सही घेतलेली लाल, आणि मी मजूर आहो. मला ते अपायर केलं ते सरपंच साहेबांनी मला सांगितलं, मला काही माहिती नव्हती. FIR केलं आणि 16 बच्चेची अपायर केली साहेब. आणि परंतु विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी कोणत्याही प्रकारची या गावाची जे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, वाजागाजा सुरू आहे या योजनेचा, भरपूर मोठ्या प्रमाणात वाजागाजा सुरू आहे. पण रणधीर सावरकर ज्यांनी किंग मेकर ठरले लोकसभेला, खासदार सुद्धा त्यांच्या घरातील आहेत, तरीही त्यांनी कोणत्याही प्रकारचं या महिलांना न्याय देण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला दिसत नाही. कोणताही वचक दहीहंडा पोलीस स्टेशनवर त्यांच्याच मतदारसंघातील या लोकांच्या न्याय देण्यासाठी त्यांनी निर्माण केलेला नाही. एक साधा पोलीस कॉन्स्टेबल अवचार, तो एक व्यक्ती एवढा सगळ्या 1200 लोकांच्या लोकसंख्येच्या गावांना एक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या वैयक्तिक पार्टी जेवणासाठी, दारू पिण्यासाठी या लोकांना त्रास देत आहे. सपुनी ठाकरे, ठाणेदार पोलीस स्टेशन दहीहंडा. माझ्याकडे बांबर्डा गावातील ग्रामपंचायतचे सरपंच व इतर सदस्य यांनी बांबर्डा गावामध्ये गाव दारूबंदी केल्याबाबतचे ठराव आणून सादर केलेले आहेत. त्याबद्दल मी संपूर्ण बांबर्डावासियांचे अभिनंदनसुद्धा केलेले आहे. व गावकऱ्यांची माझ्याप्रती जी अपेक्षा आहे की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्या गावामध्ये जर काही दारू असेल तर ती बंद व्हावी. तर यासाठी मी सर्व गावकऱ्यांना शब्द देतो की बांबर्डा गावामध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने कोणत्याही प्रकारची दारू व इतर अवैध धंदे चालणार नाहीत. जर असे अवैध धंदे कोणी करत असतील तर त्यांच्यावर मी कडक कारवाई करेल.